हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या हिरव्या तिखट मिरच्या आहेत ह्या. तर ही मिरच्या आपल्याला छान बारीक वाटून घ्यायच्यात. तर पाहू शकता छान बारीक वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचे, शेंगदाणे टाकायचे. इथे शेंगदाणे मी भाजून घेतले होते. आता हे शेंगदाणे टाकून देऊया आपल्याला. श्रावणी सोमवार स्पेशल ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे, उपवासाची. आता हे शेंगदाणे आपल्याला असे जरा आबडदोबडच वाटून घ्यायचे आहेत, जाडसर. तर पाहू शकता इथे जाडसर मी वाटून घेतलेले आहेत. आता हे साईडला ठेवूया. आणि त्यानंतर इथे बघा कच्चे 2 बटाटे घेतलेले आहेत मी, स्वच्छ अशी साल काढून आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आता हा बटाटा आपल्याला असा पातळ असा फोडीमध्ये बारीक चिरून घ्यायचा आहे. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. आणि एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी आज श्रावणी सोमवारची तुम्ही करून पहा. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. खूप झटपट होती आणि खायला पण टेस्टी होती. तुम्ही ह्याच्यामध्ये उकडून बटाटा पण टाकू शकता, पण मी इथे असा पातळ चिरून टाकणार आहे. ह्याची पण टेस्ट खूप छान लागते. अशा पद्धतीने बघा आपल्याला बटाट्याच्या ह्या पातळ फोडी अशा करून घ्यायच्यात, म्हणजे लवकर शिजल्या जातात आणि खायला पण खूप छान लागतात. पाहू शकता तुम्ही. तर अशाच पद्धतीने मी हे सर्व बटाटा दोन्ही पण बारीक असा पातळ चिरून घेते. मैत्रिणींनो, सोमवार तुमचे कोणाकोणाचे आहेत कमेंट करून नक्कीच सांगा मला. श्रावणी सोमवार तुम्ही पकडता का? तर छान असा बटाटा बघा चिरून झालेला आहे. आता त्यानंतर दुसरा पण बटाटा आपण चिरून घेणार आहे. तर दोन्ही पण बटाटे माझे चिरून झालेले आहेत बघा असे पातळ. आता हे काय करायचं आहे, आपल्याला एका बाउलमध्ये आपल्याला हे बटाटा टाकून द्यायचा आहे आणि 2 ते 3 पाण्याने हे बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे बटाटा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हे साईडला ठेवूया. आणि त्यानंतर मी इथे तुम्हाला शाबूज तांदूळ बघा छान असे रात्रभर मी भिजत घातले होते आणि मस्त आपले हे शाबूज तांदूळ भिजलेले आहेत बघा. असे मऊ भिजले ना तर खिचडी खूप छान होती, मऊ होती. आता लगेच आपल्याला गॅस पेटवायचा आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची. इथे कढई ठेवून घेतलेली आहे. तर कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. इथे 2 पळ्या मी तेल टाकलेले आहे बघा. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे बटाटा लगेच आपल्याला तेलावर टाकून द्यायचा आहे, कारण बटाटा चांगला आपल्या तेलावर चांगला फ्राय करायचा आहे, म्हणजे कसं खिचडीला खूप छान टेस्ट येते. आपण तसंच जर बटाटा टाकला तर तो कच्चा पण राहतो आणि एवढी टेस्ट येत नाही खिचडीला. त्याच्यामुळे असा परतून घ्यायचा तेलावर चांगला.
1-2 मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. वरून झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवर जरा बटाटा होऊन द्यायचा आहे. 1-2 मिनिटांनी परत झाकण खोलून बटाटा वर खाली करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. कसं सकाळची गडबड असती, टिफिनला डब्बा द्यायला लागतो, त्याच्यामुळे आपण बटाटा उकडायचा, परत कुकर थंड झाला की मग बटाटा उकडलेला खिचडीत टाकायचा. पण असं जर घाईच्या कामामध्ये तुम्ही कापून असा केला ना तर ही झटपट रेसिपी होती. अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता बटाटा चांगला परतले गेलेले आहे. तर शाबूस तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया हे सर्व. त्यानंतर इथे वाटलेली मिरची आणि शेंगदाणे ते टाकून द्यायचेत आपल्याला. इथे मी 8-9 मिरच्या घेतल्या होत्या मैत्रिणींनो, पण तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या टाकू शकता. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, तर मिरच्यांचा वापर तसा तुम्ही करा. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा. अगदी सोपी आहे पद्धत, रेसिपी पण सोपी आहे. श्रावणी सोमवार सगळ्यांनी बनवा अशी. आता मीठ टाकून घ्यायचे आपल्याला चवीनुसार. मीठ टाकून झाल्यानंतर परत खिचडी वर खाली करून घ्यायची बघा. सर्व मिक्स करून घ्यायची, चांगली मिक्स करायची. म्हणजे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर असं एक साईडला कधी कधी काय होतं, आपण नीट मिक्स केली नाही ना तसं एक जागी खारट लागतं, एकी जागी आळणी लागतं. त्यामुळे सर्व खिचडी मिक्स करून घ्यायची चांगली. आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे 1-2 मिनटं. मीडियम गॅसवरच होऊन द्यायची. 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून खिचडी वर खाली करायची बघा. मस्त होती साबुदाणा खिचडी. आता वरून अर्धा चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायची. म्हणजे कसं खायला खूप छान लागते, तिखट गोड. वरून लिंबू टाकून द्यायचे. लिंबू आपल्याला म्हणजे कसं खिचडी झाल्याच्या नंतर लिंबू पिळून घ्यायचे. एक टेस्ट एवढी छान येते ना साखर लिंबू टाकलं की. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही खिचडी करणार का ही श्रावणी सोमवारला? मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता परत आपल्याला 1 मिनटं फक्त झाकण ठेवायचे. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून खिचडी वर खाली करून घ्यायची. पाहू शकता मस्त अशी खिचडी फुलल्या गेलेली आहे आणि मऊ झाली एकदम. तर ही खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. कोणाला आवडली लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी